विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 3 यामधील आपण मराठी आणि सेमी माध्यमासाठी पुढील घटक पाहत आहोत। तर त्यातला पहिला घटक आहे आपला अंतर्लिखित कोन। त्यालाच आमचे सेमीचे विद्यार्थी असे म्हणणार आहेत इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणणार आहोत। ही आकृती पासी केंद्र असलेले एक वर्तुळ आहे। या वर्तुळावर कोन PDQ चा एक शिरोबिंदू म्हणजे हा PD ह्या D चा एक शिरोबिंदू वर्तुळावर आहे आणि कोनाच्या भुजा ही भुजा DP बघा। कोनाच्या ज्या भुजा असतात, भुजा म्हणजे बाजू, कोन कुठला आहे PDP आणि कोनाच्या भुजा ज्या आहेत त्या कुठल्या आहेत DP एक आहे आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे DQ। DP आणि DQ वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात। हा A बिंदू आहे, हा B बिंदू आहे, इथे छेदतात। अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात अंतर्लिखित केलेला कोन असे म्हणतात। बघा हा जो कोन असेल त्याला कोणता कोन म्हणायचं, अंतर्लिखित कोन असं म्हणायचं। कोणता कोन PDQ। हा PDQ या वर्तुळाच्या भुजा ही भुजा DP ही DQ वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात। अशा कोनाला वर्तुळात म्हणजे पूर्ण वर्तुळात किंवा कंसात, हा कंस तुमचा येईल AB अंतर्लिखित कोन असे म्हणतात। आकृतीमध्ये कोन ADB आता तुम्ही असं जरी घेतलं तरी चालेल। हा AD आणि हा B, हा जो कोन ADB आहे हा कंस ADB मध्ये, आता कंस म्हटलं की हा असा आहे बरं का, हा कंस आहे ADB या कंसामध्ये अंतर्लिखित आहे असं आपण म्हणणार आहोत। व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचे आहे, व्याख्या लिहून घ्यायची आहे। ही झाली अंतर्लिखित कोन। ओके, त्याच्या पुढचा आपण घटक पाहूया। त्याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे आंतरखंडित कंस। तो कोणता घटक आहे आंतरखंडित कंस। आता ह्या आकृतीमध्ये जवळजवळ 6 आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत। ही 1 क्रमांक 2 3 4 5 आणि 6। प्रत्येक आकृतीत कोन ABC च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस म्हणतात। बघा आता आपल्याला इथं आंतरखंडित कंस इंटरसेप्टेड आर्क असं म्हणायचं आहे। कोन कोणता आहे, कोनाचे नाव आहे कोन ABC बरोबर आहे। या कोन ABC च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला म्हणजे हा जो आहे ABC त्याच्या अंतर्भागात हा कंस येतो, याला आंतरखंडित कंस म्हणतात बरोबर आहे। त्याचप्रमाणे ही आकृती बघा, ही सुद्धा आकृती कोन ABC इथं A इथं B आणि इथं C याच्या अंतर्भागात बघा हे येते, याला आंतरखंडित कंस म्हणणार आहे। तसंच इथं सुद्धा हा कोन A, हा कोन B आणि हा कोन C याच्या अंतर्भागात येणारा हा कंस त्याला आंतरखंडित कंस असं म्हणणार। हा कोन A, हा तुमचा कोन B, हा कोन C याच्या अंतर्भागात इथला एक कंस आणि इथला एक कंस येतो। पुन्हा तसंच हा कोन A, हा कोन B आणि हा कोन C याच्या अंतरखंडात इथला एक कंस आणि इथला एक कंस असं येत आहे। हा सुद्धा कोन तुमचा A नंतर B नंतर C हा एक कंस आणि हा एक कंस असं इथं येत आहे। मग ह्या कोनाच्या अंतर्भागात जे जे येतं त्याला आंतरखंडित कंस असे म्हणतात। मग ह्याची अट काय बघा, आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात आणि कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते। हे आपल्याला इथं काय केलेलं आहे त्यांनी समजवलेलं आहे। मग ह्याच आकृतीमध्ये काय दिलंय पुढं 1 2 आणि 3 म्हणजे ही आकृती 1 2 आणि 3 या आकृत्यामध्ये कोनाने प्रत्येकी एकच कंस अंतरखंडित केलेला आहे। कोनाने प्रत्येकी एकच कंस अंतरखंडित केलेला आहे बरोबर आहे। हा एक कंस, हा एक आणि हा एक, आणि 2 व 5 मध्ये
म्हणजे दुसरी आकृती बघा, ही दुसरी आकृती आणि ही कितवी आकृती? पाचवी. कोणाची एक भुजा आणि 6 मध्ये कोणाच्या दोन्ही भुजा वर्तुळाला स्पर्श करतात. आता ही दुसरी आकृती, कोणाची एकच भुजा ही ए बी स्पर्श करते आणि 6व्या आकृत्यात ए बी आणि बी सी अशा 2 भुजा स्पर्श करतात. मग त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण पाहू. म्हणजे अशा पद्धतीने त्याची आपल्याला काय दिले, स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग आपण आता पुढच्या याच्याकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, आकृती 3.44 मधील ह्या आकृतीत कंस हा आंतरखंडित कंस नाही. मग आता तुम्ही म्हणता इथं सुद्धा कोण ABC तयार होतोय, मान्य आहे ABC तयार होतोय, पण कोणाची कोणती तरी एक भुजा वर्तुळाला स्पर्श करणारी हवी आणि इथं कोणाची एकही भुजा वर्तुळाला स्पर्श करत नाही. म्हणून कारण कोणाच्या BCA भुजेवर कोणाचा कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही, म्हणून त्याला आंतरखंडित कंस म्हणायचं नाही या आकृतीमध्ये. कारण एकही भुजा जी कोणाची आहे ती काय करते, स्पर्श करत नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा आंतरखंडित कंस आहे. तुम्ही सगळ्या आकृती व्यवस्थितरित्या काढायच्या आहे आणि हे सर्व स्पष्टीकरण तिथं लिहायचं आहे. ओके, सेमीसाठी पाहू. आता पहिल्यापासून आपण इन्स्क्राइब्ड अँगल्स, सेमीवाले काय म्हणणार त्याला, इन्स्क्राइब्ड अँगल. जसा आंतरलिखित कोन असतो तसा इन्स्क्राइब्ड अँगल. इन फिगर सी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. सी जो आहे तो सी काय आहे तुमचा, सेंटर ऑफ द, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. द व्हर्टेक्स डी, आता हा व्हर्टेक्स डी ऑफ अँगल PDQ. आता हा जो अँगल आहे हा PD आणि हा कोणता आहे तुमचा Q. त्याचा एक व्हर्टेक्स म्हणजे एक शिरोबिंदू तो कुठे आहे, द व्हर्टेक्स D ऑफ अँगल PDQ लाईज ऑन द सर्कल. द आर्म्स ऑफ अँगल PDQ, आर्म्स म्हणजे बाजू. बघा मग कोणकोणत्या आर्म्स आहेत, DP आणि DQ. द आर्म्स ऑफ अँगल PDQ इंटरसेक्ट द सर्कल ॲट A and B. मग ही आर्म A ला स्पर्श करते आणि ही आर्म जी आहे ती कुठे, B मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला कळेल, सच अन अँगल इज कॉल्ड अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल ऑर इन द आर्क. मग अशा पद्धतीने जर असेल तर त्याला अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल ऑर अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क असं म्हणतात. मग ह्या फिगर मध्ये अँगल ADB इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क ADB. मग हा जर अँगल घेतला तुम्ही ए, बघा हा A, हा D आणि हा B, हा कोणत्या आर्क मध्ये येईल, तर हा आर्क बाहेरचा कोणता आहे तुमचा, ADB याच्यामध्ये येणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, तर याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणणार आहोत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष देऊ शकता की हा जो आहे हा काय आहे तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता आपण पुढे जाऊया, तो आहे इंटरसेप्टेड आर्क. आपण आता काय करणार आहे, पाहणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे तो कसा आपण बघायचा आहे. ऑब्झर्व ऑल फिगर्स 1 to 6, 1 ते 6 फिगर तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा. मग आता बघा, ही पहिली फिगर, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी फिगर आणि ही कितवी फिगर आहे तुमची, 6वी फिगर आहे. त्या सगळ्या फिगरचं जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं अँगल ABC आहे. ABC मध्ये बघा A सर्कल वरती, B सर्कल वरती आणि C सुद्धा सर्कल वरती. इथं सुद्धा अँगल जो आहे तुमचा ABC आहे. B आणि C एक साइड जे आणि ही AB म्हणजे ही सर्कल वरती आहे. इथं सुद्धा अँगल ABC आहे. हा सुद्धा अँगल ABCच आहे. हा सुद्धा अँगल ABC आहे आणि हा सुद्धा अँगल ABCच आहे. आता ह्या अँगल ABC मध्ये हा जो आर्क आहे हा आर्क AC आहे. ह्या अँगल ABC मध्ये हा जो आर्क आहे हा सुद्धा आर्क ACच आहे. ह्या अँगल ABC मध्ये हा जो आर्क आहे हा सुद्धा ACच आहे. ह्या अँगल ABC मध्ये हा सुद्धा आर्क आहे हा ACच आहे. ह्या अँगल ABC मध्ये बघा हा जो आर्क आहे हा सुद्धा आर्क ACच आहे.
आणि ह्या अँगल एबीसी मध्ये हा सुद्धा आर्क आहे. परंतु इथं काय झालंय बघा, याच्यामध्ये दोन आर्क आहेत. इथला एक आर्क, इथला एक आर्क. याच्यामध्ये सुद्धा दोन आर्क आहेत, हा एक आणि हा एक. याच्यामध्ये सुद्धा दोन आर्क, हा आहे की हा. इथं एकच आहे, इथं एकच आहे, इथं एकच आहे. आता याच्याबद्दल काय माहिती आहे ते आपण समजून घेऊया. इथं आपली फिगर दिसते असं समजा. इन each figure the arc of a circle that lies in the interior of angle ABC. प्रत्येक आकृतीत आर्क जो आहे तो कोन ABC च्या अंतर्भागात आहे. बघू आपण. हा अँगल ABC, त्याच्या आतमध्ये आर्क, अँगल ABC, त्याच्या आतमध्ये आर्क, अँगल ABC, त्याच्या आतमध्ये आर्क, हा अँगल ABC, त्याच्या आतमध्ये आर्क, इथं बी आतमध्येच आहे. हा सुद्धा अँगल ABC, इथं आतमध्ये आर्क, हा सुद्धा अँगल ABC, इथं आणि इथं आर्क आहे. बरोबर आहे काय. इन each figure the arc of a circle that lies in the interior of the angle ABC is an arc intercepted by the arc angle ABC. आर्क इंटरसेप्टेड बाय म्हणजे हा जो आर्क आहे तो कुणी इंटरसेप्ट केलेला आहे, तर तो अँगलने इंटरसेप्ट केलेला आहे. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड द अँगल आर एंड पॉइंट्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. बरोबर आहे. हा तुमचा अँगल आहे, लक्षात ठेवा. हा जो आहे हा तुमचा काय आहे, अँगल आहे. हा अँगल आहे तो कोणता अँगल आहे, तुमचा ABC अँगल आहे. म्हणजे इथं काय दिले बघा विद्यार्थी मित्रांनो, द पॉइंट्स ऑफ द सर्कल, द पॉइंट्स ऑफ द सर्कल, मग सर्कल वरचे पॉइंट अँड अँगल, आणि हा अँगल आर एंड पॉइंट्स ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. बरोबर आहे. आता हा आर्क जो आहे, आर्क कोणता आहे तुमचा, समजा AC, परंतु ही अँगल ABCचं काय तुमच्या एंड पॉइंट्स आहे. इन फिगर 3.3 फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फिगर मध्ये ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. बरोबर आहे. ह्या अँगलने फक्त हा एक आणि हा एक, फक्त एकच कंस अंतरखंडित केलेला आहे. ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. अँड इन 4, 5 आणि 6, हा तुमचा 4, हा 5 आणि हा 6, इथं किती आर्क इंटरसेप्ट झालते, तर 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. तर याच्यामध्ये 2 आर्क इंटरसेप्ट झालेलं आहे. ऑल्सो नोट दॅट ओनली वन साइड ऑफ द अँगल टचेस इन सर्कल सेकंड अँड 5, बट इन 6 बोथ साइड्स ऑफ अँगल टच द सर्कल. म्हणजे बघा दुसऱ्या आणि पाचव्या फिगर मध्ये काय दिलेलं आहे, फक्त इथे ह्या दुसऱ्यामध्ये एकच साइड टच झाली आणि पाचव्यामध्ये सुद्धा एकच साइड टच झाली, पण सहाव्यामध्ये दोन्ही साइड ज्या आहेत त्या काय झाल्या, तुमच्या सर्कलला टच झालेल्या आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे हिथं तुम्ही काय सांगू शकता, इन फिगर 344 म्हणजे या फिगर मध्ये द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे हिथं आता पहा, हिथं सुद्धा अँगल कोणता आहे तुमचा, हा अँगल A आहे, हा अँगल B आहे, हा अँगल C आहे. याच्यामध्ये सुद्धा हा काय आहे तुमचा आर्क आहे, परंतु याला इंटरसेप्टेड आर्क असं म्हणत नाही. का म्हणत नाही, द आर्म BC डज नॉट कंटेन एनी एंड पॉइंट ऑफ द आर्क. बरोबर आहे. आता हा AB आहे, त्याच्यामध्ये एक पॉइंट तुमचा आहे, पण BC जो आहे तो पूर्णपणे सर्कलच्याच बाहेर आहे. त्याने काय केले, ह्या BCने ह्या आर्कचा, हा जो पूर्ण आर्क आहे, हा आर्कचा एकही पॉइंट काय केलेला नाही, कंटेन केलेला नाही. तेव्हा BC वरती ह्या आर्कचा एकही पॉइंट नाही, म्हणून ह्याला इंटरसेप्टेड आर्क असं म्हणायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क ह्या कन्सेप्ट इथं आपण काय केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क या संकल्पना आपण इथं काय केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. पाहू विद्यार्थी मित्रांनो, आपण आता त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आंतरलिखित कोनाचे प्रमेय हा घटक आपण आज पाहू. तर याच्यात आपल्याला प्रमेय पाहायचं आहे. तर प्रमेय आहे आपलं, ते प्रमेय आपण वाचून घेऊया. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तर प्रमेय काय, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. ओके, आपल्याला आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस आपण आता समजून घेतलेला आहे.
आता ह्या आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. ते आपला पक्ष काय, तर पक्ष असा येईल केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC. बघा, केंद्र O असलेल्या वर्तुळात हा जो आहे हा कोन कोणता आहे तुमचा BAC. हा कंस BAC मध्ये आंतरलिखित केलेला आहे. आणि कंस म्हटलं की आता बाहेरून बघायचं BAC मध्ये आंतरलिखित, त्यामुळे त्या कोनामुळे कंस BDC आंतरखंडित झाला आहे. म्हणजे हा BDC हा तुमचा B, हा D आणि C आंतरखंडित झालेला आहे. तर साध्य, तर ह्या कोनाचं माप म्हणजे कोणाचं, कोन BAC बरोबर ह्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे 1/2 काय येईल तुमचा माप कंस इथे येणार आहे BDC. कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. आता रचना आपण याच्यामध्ये करूया. किरण AO काढला, हा तुमचा किरण AO जोडला आणि तो वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो. म्हणजे हे आता खाली आला आणि तो E मध्ये छेदला आणि त्रिज्या OC काढली. त्रिज्या केलेली आहे आपण विद्यार्थी मित्रांनो, काढलेली आहे. आता इथं पक्ष साध्य रचना झाली. आता याची जी सिद्धता आहे ना, ती सिद्धता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथं लिहून दाखवणार आहे. म्हणजे कसं सोडवायचं ते आपल्या लक्षात येईल. त्यासाठी आपण याला थोडंसं काय करूया, वरती सरकूया आणि आता इथं आपण सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा सिद्धता, तर त्याची सिद्धता कशी आहे, तर हा त्रिकोण AOC आहे. तो त्रिकोण आपण विचारात घेऊया. त्रिकोण AOC मध्ये आता ही बाजू OA आणि ही बाजू OC दोन्ही एकरूप असणार, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. म्हणून आपण त्याला असं देऊ, बाजू OA एकरूप, बाजू OC, आणि त्या कारण मी देणार आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्याला जे कारण दिले आहे ते काय दिलेलं आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असं कारण आपण काय केलेलं आहे त्याला दिलेलं आहे. म्हणजे हा त्रिकोण जो आहे AOC त्याच्या दोन बाजू एकरूप, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि समद्विभुज त्रिकोणाचं पायालगतचं कोन एकरूप असतात. म्हणजे हा हितला एक कोन आणि हितला एक कोन दोन्ही एकरूप म्हणजे समान मापाचं, आणि ते किती मानलं आपण X मानलेलं आहे. मग आपण असं म्हणू विद्यार्थी मित्रांनो, कोन OAC, बघा हा OAC आणि दुसरा OCA दोन्ही समान मापाचं किती बरोबर कोन OCA. त्याला कारण देऊ आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, आणि हे दोन्ही कोन जे असतात ते समान मापाचे असतात. म्हणजे कोन OAC बरोबर कोन OCA बरोबर किती मानू आपण, त्याला आपण X मानलेला आहे आणि त्याला मी समीकरण 1 असं दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हा तुमचा त्रिकोण AOC आहे आणि त्याचा EOC हा त्रिकोणाच्या बाहेरचा कोन आहे, म्हणजे त्याला आपण बाह्य कोन असे म्हणणार आहोत. परंतु किंवा आता कोन EOC बरोबर EOC, मग ह्या बाह्य कोनाचे माप की बाह्य कोन त्याच्या जवळचा कोन, आणि हे दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेवर असते. म्हणजे 1 + 1 होणार आहे. EOC बरोबर त्याचं माप दूरस्थ आंतरकोन कुठला OAC आणि दुसरा कोणता आहे OCA बरोबर. मग याला कारण देऊ आपण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय याच्या पद्धतीने हे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण आता ते करू. आता आपण मांडले OAC बरोबर OCA बरोबर किती झालाय 1 झालाय. म्हणजे कोन EOC बरोबर X अधिक किती होणार तुमचा X बरोबर किती अंश होईल तुमचा 2x अंश होणार आहे. परंतु आकृतीत जर पाहिलं तर हा कोन EOC जो आहे ना तो वर्तुळाच्या केंद्रापाशी तयार झाला, म्हणून त्याला आपण केंद्रीय कोन असे म्हणणार आहोत.
मग आता पुन्हा एकदा लिहू कोन परंतु कोन EOC हा परंतु कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. EOC जो आहे तो कसला कोन आहे, केंद्रीय कोन आहे. मग आपल्याला माहिती आहे केंद्रीय कोनाचं माप संगत कंसाच्या मापा एवढंच असतं. म्हणजे हा EOC त्याचं माप पुन्हा एवढं असणार आहे माप कंस EC एवढं. परंतु EOC 2:1 म्हणजे ह्या कंसाचं माप सुद्धा किती येणार आहे, 2:1च येणार आहे. लिहू विद्यार्थी मित्रांनो आपण ते म्हणून असं लिहू वाटलं तर कोन EOC बरोबर माप कंस EC, माप कंस त्याला काढलेला मी EC. कंसाच्या मापाची व्याख्या आहे कंसाची काय आहे ती व्याख्या आहे. मग आता बघा परंतु EOC हा किती आहे 2:1 सांग म्हणजे 2:1 बरोबर इथं काय येईल तुमचा माप कंस EC. म्हणून आपण ह्याला उलट देऊ. माप कंस EC बरोबर किती अंश झाला तो 2:1 अंश झालेला आहे. याला दिलं समीकरण 2. ओके. आता 1 आणि 2 काय करा निरीक्षण करा. 1 आणि 2 जर निरीक्षण केलं तर कसं होईल पहा विद्यार्थी मित्रांनो. तर ते आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला ते आकृतीच्या साहाय्याने सांगतो. आता बघा कोणता कोन आहे आपला EOC. आपण कोणता घेतलेला आहे EOC बरोबर आहे. आणि मी अगोदर कोणता घेतला होता OAC बरोबर आहे. O हा वर्तुळाचा केंद्र, A वर्तुळावर आणि C वर्तुळावर. इथे लक्षात 1 व 2 वरून आपण असं लिहू शकतो OAC बरोबर EAC. बघा हा OAC या O चं नाव बदलून मी काय देणार EAC. ह्याचं माप ह्या कंसाच्या मापाच्या कसं असणार आहे निम्म असणार आहे. हे आपण आता काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो लिहूया. 1 व 2 वरून एक आणि 2 वरून कोन OAC बरोबर कोन EAC बरोबर काय होणार आहे 1/2 माप कंस EC होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो काढलेली आकृती डोळ्यासमोर ठेवा आणि आपण त्याच्याप्रमाणे सोडवून घेऊया. बघा त्याचप्रमाणे त्रिज्या OB काढून मी अगोदर देतो आणि मग तुम्हाला वाटलं तर आणखी एकदा आकृती दाखवतो. जशी OC काढली होती तशी OB पण काढू. त्याचप्रमाणे त्रिज्या OB काढून OB काढला की कोणता कोन तयार होणार आहे तुमचा EAB. म्हणजे कोन EAB बरोबर इथं काय येईल 1/2 माप कंस EC च्या जागी काय येणार आहे तुमचा EB. हे सिद्ध करता येईल. याला चौथा आकडा देऊ आणि लिहू आपण हे सिद्ध करता येईल. हे सिद्ध करता येईल. आता त्रिज्या OB काढायची त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. OB म्हणजे काय करणार मी इथं ओके म्हणजे काय होणार आहे EAB हा E हा वरचा A बघा हा E वरचा A आणि B आणि त्यांचा कंस कोणता आहे B आहे. EAB बरोबर 1/2 काय झाला माप कंस EB किंवा BE हे आपल्याला सिद्ध करता येईल. आता बघा आपण काय करू 3 आणि 4 ची बेरीज करू. 3 काय आहे EAC 4 काय आहे EAB यांची काय करू आपण बेरीज करू. मग असं लिहू कोन EAC अधिक कोन EAB बरोबर इकडे काय होतं तुमचा 1/2 माप कंस EC अधिक इकडे बी काय होतं तुमचा 1/2
माप कंस ईबी. आता EAC आणि EAB हे मिळून कोणता कोण तयार होतोय ते मी तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने दाखवतो. हो का विद्यार्थी मित्रांनो, हो का EAC आणि EAB म्हणजे ही अख्खा कोण कोणताचा, तर तो झाला BAC. आणि कंस कोणता होणार आहे, तर कंस आपला होणार आहे बी. ही कंस आणि ही कंस हे दोघांची बेरीज केली तर BDC असा कंस होणार आहे. बघा आपण काय करू, EAC आणि EAB यांची बेरीज केली तर मला कोणता कोण मिळाला आहे, BAC. BAC बरोबर 1/2 आणि इथं माप कंस EC अधिक माप कंस EB. EC आणि EB झालेलं आहे. मग हे आपण असं लिहू शकतो अजून एकदा, BAC बरोबर 1/2 आणि ह्यांची बेरीज काय होईल, 1/2 माप कंस BEC. माप कंस काय झाला, BEC. आणि BEC म्हणजेच BDC आहे. बघा कसा तुम्हाला मी पुन्हा एकदा आकृतीत दाखवतो, आकृती समोर पहा. BEC म्हणजेच BDC असा तो काय झालेला आहे, कंस येणार आहे. म्हणजे आपण इथे पुन्हा एकदा लिहू शकतो, कोण BAC बरोबर 1/2 माप कंस काय आला तुमचा, BDC. आणि त्याला कितवा आकडा दिला मी, 5वा आकडा दिलेला आहे. मग याच्या लक्षात घ्या, वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधित 3 शक्यता संभवतात. वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल, वर्तुळ केंद्र अंतर्भागात असेल, बाह्यभागात असेल, त्यापैकी पहिल्या 2 शक्यता किंवा 5 मध्ये सिद्ध झालेल्या आहेत. आता राहिलेली किती शक्यता काय करू आपण विचारात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे जरी आपण BAC बरोबर 1/2 BDC इथे जरी आपण प्रमेय संपवलं तरी काही अडचण येणार नाही. BAC माप BDC चे नाम आहे. पान नंबर 67 वरती तुम्ही ती आकृती 46 हे तुम्ही देऊ शकता. आणि मग ह्या प्रमेयाचं विधान पुढील प्रमाणे सुद्धा लिहितात. वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूची अंतरित केलेल्या कोनाचे माप त्याच कंसाने वर्तुळ केंद्राची अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. हे सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो इथे काय करू शकतो, घेऊ शकतो. त्याच्यामध्ये खाली आपण काही घेतलेलं नाही. आपण आता पुढच्या बाजूला जाऊ. हेच जे थेरम आहे ते आपण कोणासाठी पाहणार आहोत, सेमीसाठी पाहणार आहोत. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे तुमचा, BAC इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आणि त्यांनी कोणता आर्क इंटरसेप्टेड केलाय, BDC. म्हणजे BAC इज इक्वल टू काय होणार आहे, 1/2 BDC. गिवन इन सर्कल विथ सेंटर C, अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC and intercepted arc BDC is intercepted by the angle. म्हणजे हा जो अँगल BAC आहे तो कशामध्ये आहे, आर्क BAC मध्ये आहे. पण त्याने कोणता आर्क इंटरसेप्टेड केलाय, BDC. म्हणजे हा तो प्रूव्ह होईल. तर कन्स्ट्रक्शन, ड्रॉ रे OA AO such it intersect the circle at point E and draw radius OC. रेडियस काय काढायची, OC. मग आपण ह्याचं काय बघू आता विद्यार्थी मित्रांनो, प्रूफ पाहणार आहोत. ते प्रूफ आपण सेमी माध्यमातून बघू. ते प्रूफ आहे, ते प्रूफ आपण सेमी माध्यमातून पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन आपण दिले. आता आपण कशाकडे जाणार, प्रूफ कडे. आता हा जो ट्रायंगल आहे तर हा ट्रायंगल AOC आहे. मग आपण असं लिहू, इन ट्रायंगल AOC. त्या ट्रायंगल AOC मध्ये आता आपण काय करू, प्रूफ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही काय आहे तुमची साइड OA कॉन्ग्रंट साइड OC. बरोबर आहे, दोन्ही साइड कॉन्ग्रंट आहे का, साइड OA कॉन्ग्रंट
साइड OC रेडिया ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्येवर. काय झालं विद्यार्थी मित्रांनो, हे रेडिया ऑफ सेम सर्कल झालेला आहे. मग आता बघा ही आणि ही साइड दोन्ही कॉन्ग्रंट म्हणजे हा ट्रायंगल AOC च्या दोन साइड जर कॉन्ग्रंट असेल, हा आयसोसिलिस ट्रायंगल आहे आणि आयसोसिलिस ट्रायंगलचं बेसचं जे अँगल असतात ते कसं असतात तुमचे कॉन्ग्रंट असतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, लक्ष द्या. मग आपण काय करू, साइड OA कॉन्ग्रंट काय झाला साइड OC म्हणजे अँगल OAC, अँगल OAC कॉन्ग्रंट अँगल काय झाला तुमचा OCA. थिअरम ऑफ आयसोसिलिस ट्रायंगल. हा जो आहे काय झाला तुमचा थिअरम ऑफ आयसोसिलिस ट्रायंगल झालेला आहे. आणि ही दोन माप समानच असतात म्हणजे असं म्हणू आपण अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू x. त्याला लेट म्हणून लेट. अँगल OAC इज इक्वल टू OCA इज इक्वल टू x. आणि मग आपण आता त्याच्याप्रमाणे काय करणार आहोत, जाणार आहोत. त्याला x म्हटलं, मी त्याला फर्स्ट म्हटलं. ओके. बट अँगल EOC हा जो EOC जो आहे ना तो एक्सटिरियर अँगल आहे कोणाचा, AOC चा. बट अँगल EOC इज एक्सटिरियर अँगल, एक्सटिरियर अँगल कोणाचा, ऑफ ट्रायंगल AOC चा. मग एक्सटिरियर अँगलचं मेजरमेंट त्याच्या रिमोट इंटिरियर इथला x आणि इथला x याच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे कोणा एवढं, तर अँगल OAC प्लस अँगल OCA म्हणजे अँगल EOC इज इक्वल टू x प्लस x. हाऊ मेनी डिग्री, 2x डिग्री. त्याला मी म्हटलं इक्वेशन सेकंड असं म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी. याच्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे आता चाललेलो आहे. ओके. बट हा जो EOC आहे तुमच्याकडे जर आकृती असेल तर तुम्ही पहा EOC हा तो सेंट्रल अँगल आहे. मग आपण असं लिहू, बट अँगल EOC इज सेंट्रल अँगल. हा जो EOC आहे कसला आहे, सेंट्रल अँगल. त्याचं माप त्याच्या आर्क एवढं असणार आहे. सेंट्रल डेफिनेशन ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे काय येईल तुमचा, अँगल EOC इज इक्वल टू मेजर आर्क. जी आर्क आहे ती कोणती येणार आहे तुमची, EC येणार आहे. बरोबर आहे. अँगल OAC EOC बरोबर मेजर आर्क काय येणार आहे तुमची, EC येणार आहे. मग आता ही EOC आहे ती किती आहे, 2x डिग्री म्हणजे 2x डिग्री इज इक्वल टू मेजर आर्क EC. आणि मग आपण असं लिहू, मेजर आर्क EC इज इक्वल टू 2x डिग्री. त्याला जे याला नको इतका, मेजर आर्क EC इज इक्वल टू किती झाला तुमचा 2x डिग्री झालेला आहे. ओके. पण अँगल OAC O च्या जागी मी काय टाकलं, E टाकला. म्हणजेच EAC हा असणार आहे 1/2. कोणाच्या 1/2 असणार आहे, मेजर आर्क कोणाच्या EC च्या 1/2 असणार आहे. आणि त्याला किती आकडा आपण म्हणलेला आहे, तिसरा आकडा आपण दिलेला आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे आपण जाऊया. सिमिलरली ड्रॉ सेगमेंट जसा OC जॉईन केला तसा OB जॉईन करा. सिमिलरली ड्रॉ OB. मग OB जॉईन केला की आपल्याला कोणता अँगल मिळेल, अँगल EAB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क कोणता भेटणार आहे, EB भेटणार आहे. आणि त्याला काय म्हणू आपण 4. आणि 3 आणि 4 चे काय करू, बेरीज करू. म्हणजे अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क EC प्लस 1/2 मेजर आर्काला EB. बरोबर आहे. म्हणजे 1/2 कॉमन
आतमध्ये मेजर आर्क EC प्लस मेजर आर्क EB, EC आणि EB जर एकत्र केली तर 1/2 मेजर आर्क काय मिळणार तुम्हाला BEC मिळणार आहे। आणि BEC चंच माप मी कसं केलं 1/2 मेजर आर्क काय होणार आहे तुमचा BDC हे द प्रूफ। पुस्तकात अजून सुद्धा एक दिलेलं आहे ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो देऊ शकता आणि खालचं तुम्ही ते काय करू शकता देऊ शकता। ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले हे थेरम झालेलं आहे। आता अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय। एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात। आता आपल्याला ह्यांनी काय केले हे पक्षल्या साध्यल्या पुढील प्रश्नाचा विचार करून सिद्ध केल्या काय बघा त्यांनी काय दिले ते आपण काय करू पाहूया। आकृती 3.47 च्या आधारे पक्ष साध्य लिहा। आता पक्ष आपल्याला लिहिता येतो विद्यार्थी मित्रांनो। आपण कसा लिहू शकतो पक्ष C केंद्र असलेल्या वर्तुळात कोन PQR आणि कोन PSR हे अंतर्लिखित कोन आहे। बरोबर आहे, हे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा तुम्ही पक्ष लिहू शकता। म्हणजे बघा पक्ष काय येईल केंद्र C असलेल्या वर्तुळात बघा केंद्र C असलेल्या वर्तुळात केंद्र C असलेल्या वर्तुळात कोन PQR आणि कोन PSR म्हणजे हा कोन PQR हा कोन PSR हे एकाच कंसात म्हणजे कोणत्या या एकाच कंसात अंतर्लिखित कोन आहेत। म्हणजे कंस कोणता तुमचा येईल PQR एकाच ह्याच्यात अंतर्लिखित आहेत। म्हणजे एकाच कंसातले जर कोन असतील तर दोन्ही कोन जे असतात ना ते समान मापाचे असतात। केंद्र C असलेल्या वर्तुळात कोन PQR व कोन PSR हे एकाच कंसात अंतर्लिखित आहेत। हे एकाच कंसात कसे आहेत अंतर्लिखित आहेत। आपल्याला पुढे काय म्हटलं त्यांनी साध्य लिहा। साध्य काय तर ते दोन्ही कोन समान मापाचे असतात। म्हणजे कोन PQR एकरूप काय येईल तुमचा कोन PSR असं येणार आहे। मग आता ही साध्य ही याची जर सिद्धता लिहायची असेल तर ती सिद्धता कशी येईल विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू। कोन PQR ने कोणता कंस अंतरखंडित केला आहे। आता PQR ने कोणता कंस अंतरखंडित केला आहे PTR। मग आपण त्याचा माप निम्मा असतं। आता बघितले कोन PQR बरोबर 1/2 माप कंस काय झाला तुमचा PTR आकडा 1 त्याला कारण देऊ आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या काय आहे कोन PQR बरोबर 1/2 माप कंस काय आला तुमचा कोन PTR। आता दुसरा जो कोन आहे तो कोणता आहे कोन PSR। मग कोन PSR बरोबर इथे सुद्धा आपण असं लिहू शकतो कोन PSR बरोबर 1/2 काय येईल इथं माप कंस काय येणार आहे तुमचा PTR असंच येणार आहे। म्हणजे ह्या PSR चं सुद्धा माप या PTR च्या मापाच्या निम्म असतं। मग 1 आणि 2 चं निरीक्षण करा दोघांच्या उजव्या बाजू समान म्हणजे डाव्या सुद्धा कशा येतील तुमच्या समानच येतील। मग आपण इथं लिहू बघा 1 व 2 वरून 1 व 2 वरून कोन PQR बरोबर काय झाला कोन PSR आणि दोन्ही समान मापाचं म्हणजे एकरूप कोन असतात। कोन PQR एकरूप कोन PSR हे काय झालं तुमचं सिद्ध होणार आहे। आपल्याला जागा भरपूर असतील विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी आपण याला खाली सरकून घेणार आहे। आता दुसरा जो आहे तो दुसरा आपल्याला काय दिले ते आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करू। अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो। आता बघा ही AC हा व्यास असल्यामुळे हे अर्धवर्तुळ झालं। अर्धवर्तुळातील कोन कोणता आहे ABC हा कंस ABC ने अंतर्लिखित केला आहे आणि कंस AX हे अंतरखंडित केलेला आहे। मग त्याचं सुद्धा आपल्याला म्हटलं तर त्याचं काय लिहा पक्ष लिहा।
मग पक्ष असं लिहू, ही वरचा अर्धवर्तुळ ABC आहे. मग अर्धवर्तुळ ABC मध्ये काय लिहिले मी, अर्धवर्तुळ ABC मध्ये कोन ABC, हा कोन ABC आंतरलिखित झालेला कोन आहे. आंतरलिखित झालेला कोन आहे. आंतरलिखित झालेला कोन आहे. मग त्या कोनाने कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे, तर हा खालचा कंस ABC. त्याच्या तोंडामध्ये कोणता कंस आहे, AXC. आणि तो कसा असतो, किंवा आपल्याला सांगितले या अर्धवर्तुळातील कोनाचं माप किती अंश असतं, 90 अंश. म्हणजे आपल्याला असं सिद्ध करायचंय कोन ABC बरोबर किती, 90 अंश असं सिद्ध करायचं आहे. आणि त्याचे आपण इथं काय लिहिणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्याची मी इथं सिद्धता लिहिणार आहे. ओके. मग आता ही जो कोन आहे, कोन कोणता तुमचा ABC, त्यांनी कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे, त्याचं माप निम्म. निम्म कोणाच्या, तर माप कंस AXC च्या निम्म. त्याला कारण दो आपण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आपण आता पाठीमागे जे पाहिलं त्या प्रमेयाच्या आधारे चाललेलं आहे. इथले तुम्ही आंतरलिखित कोनाचे प्रमेय. परंतु कोन कंस AX जो आहे, AXC जे आहे, आकृतीत पहा AXC हा अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 असतं. परंतु कंस AXC हा अर्धवर्तुळ आहे. हा जो कंस AXC आहे, हा काय तुमचा अर्धवर्तुळ आहे. आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश असतं. म्हणून माप कंस AXC बरोबर किती, 180 अंश. म्हणून आपण ते बघू, म्हणजे कोन ABC बरोबर 1/2. AXC चं माप 180 आणि 2 ने जर भाग लावला तर हा किती येईल, 90 अंश. म्हणजे कोन ABC बरोबर किती आला तुमचा, 90 अंश आलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी काय केलेलं आहे, हे दोन्ही प्रमेय साधे सिद्ध करायला लावली होती, ते सिद्ध करून दिलेली आहे. आपण आता पुढच्या स्लाइडला म्हणजे सेमीसाठी जाऊ. Corollaries of inscribed angle Z. Angle inscribed in the same arc are congruent. एका कंसात जर असतील तर ते सुद्धा कसं असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे लक्षात ठेवा. जसं आपण मराठीला सिद्ध केलेलं आहे तसं त्यांना सुद्धा बघू. राईट गिव्हन टू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ फिगर. मग आता बघू आपण याचं गिव्हन आपण काय करू, याचा लिहिण्याचा प्रयत्न करू. C is the center of the circle. C is center of circle. Angle PQR. पहिला angle PQR and दूसरा angle जो है PRR. Inscribed in inscribed जाते in arc PQR. Arc PQR मध्ये angle आहे. To prove काय करायचे, हे दोन्ही जे अँगल असतात ना, हे एकाच कंसात PQR मध्ये दोन्ही इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे असं जेव्हा आपण अँगल PQR कॉन्ग्रुएंट काय होणार आहे तुमचा अँगल PSR. आणि याच्यासाठी आपल्याला काय द्यावं लागणार आहे, प्रूफ द्यावं लागणार आहे. मग बघा अँगल PQR ने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, PTR. अँगल PQR इज इक्वल टू 1/2 किती होईल, मेजर आर्क काय होणार आहे तुमचा PTR. याला रिजन आपण दोघाला देऊ. आणि अँगल PSR बघा, हा PSR आणि सुद्धा कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, PTR. PSR इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क कोणता झाला तुमचा PTR. बरोबर आहे. या दोघाला मी रिजन देतो इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्या दोघाला मी विद्यार्थी मित्रांनो काय रिजन देईल, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम.
आता बघा ह्या दोघांची राईट हँड साइड इक्वल, देअरफॉर लेफ्ट हँड साइड काय होणार आहे, इक्वल होणार आहे. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू अँगल PSR आणि दोघं इक्वल म्हणजे ते कॉन्ग्रंट असणार आहे. अँगल PQR कॉन्ग्रंट काय झाला तुमचा अँगल PSR. अशा पद्धतीने पहिलं आपण प्रूफ घेतलेलं आहे. दुसरं इथं आहे बघा, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल. सेमी सर्कल मध्ये जर एखादा अँगल असेल तो राईट अँगल असतो. म्हणजे बघा M इज द सेंटर ऑफ द सर्कल, ABC सेमी सर्कल, AXC सेमी सर्कल, ABC सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल कोणता ABC आहे आणि हा तुमचा किती डिग्री असतो 90 डिग्री असतो. हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याला आपण काय म्हणू, गिव्हन M इज द सेंटर ऑफ द सर्कल, M काय तुमचा सेंटर ऑफ सर्कल and angle ABC is inscribed in arc ABC. तो कशात आहे, आर्क ABC मध्ये आहे. मग याचं प्रूफ काय, तर हा जो अँगल आहे तो राईट अँगल असतो. म्हणजे अँगल ABC इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री आपल्याला प्रूफ करायचं आहे, तर 90 डिग्री काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. मग इथं आपण प्रूफ देऊ आपण तर कसं, तर पहा आता हा अँगल ABC त्यांनी कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, हा खालचा आर्क. म्हणजे काय येईल, अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क काय झाला तुमचा AXC, बट मेजर आर्क AXC जो आहे ना is a semicircle. हा AXC जो आहे तो काय तुमचा सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल असल्यामुळे त्याचं माप किती येणार आहे 180 डिग्री. मग मेजर आर्क AXC इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. टू द व्हॅल्यूज हा तुमचा कोणता आहे, फर्स्ट मध्ये ही व्हॅल्यू टाकू. म्हणजे काय येईल तुमची अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क AXC 180 डिग्री. हा जर भाग लावला तर 92 18 0 म्हणजे काय येईल तुमचा अँगल ABC इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री आला तुमचा 90 डिग्री आलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दोन प्रूफ त्यांनी आपल्याला मराठीसाठी सीएसाठी लिहायला होती. आपण व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. आपण पुढच्या स्लाइडला जाऊन चक्रीय चौकोन आपण ती गोष्ट पाहणार आहोत. चक्रीय चौकोनाची पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा ही व्याख्या लिहायची आहे. काय आहे तुमची व्याख्या, चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. म्हणजे बघा आता हा चौकोन आहे कोणता ABCD. या ABCD चे चारही शिरोबिंदू वर्तुळावरच आहे, ABC आणि D. एकही आतभाग नाही म्हणून या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. आता ही चक्रीय चौकोन समजला. आता याचं प्रमेय पाहू. प्रमेय काय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरचं कोन, पूरक म्हणजे त्याची बेरीज किती अंश असते 180 अंश असते. ओके, पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून पूर्ण करा, कारण ही कृती आहे. मग पक्ष चौकोन डॅश 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 चक्रीय आहे. मग ABCD चारही शिरोबिंदू वर्तुळावर म्हणजे हा जो आहे तो काय आहे चक्रीय चौकोन आहे. ABCD हा चक्रीय आहे. सम्मुख कोन हा B चा सम्मुख कोन कोणता येणार आहे D येणार. म्हणजे कोन B अधिक कोन D बरोबर 180 आणि राहिलेला कोन A आणि कोन C. मग इथे लिहू आपण कोन A अधिक कोन C बरोबर किती 180. आता सिद्धता पाहू विद्यार्थी मित्रांनो. आपण याची सिद्धता कोन ADC बघा, हा कोन ADC अंतर्लिखित कोन असून बरोबर आहे. त्याने आता बघा हा कोन A हा D आणि C आंतरलिखित का, तर त्या ADC ने आंतरलिखित केलाय. पण ह्या ADC ने कंस कोणता आंतरखंडित केलाय, कंस A असा आपण बाहेरनं फिरलो B आणि C. कोणता कंस ABC आंतरखंडित केला आहे बरोबर आहे. मग ह्या ADC चं माप ह्या ABC च्या मापाच्या निम्म असणार आहे. 1/2 ADC बरोबर 1/2 माप कंस ABC वाटले असल्या माप कंस
ABC आकडा 1. तसेच आता उलट्या पाहिलं तर कोन ABC कोन ABC आंतरलिखित असून आणि हा पुढचा कंस ADC आंतरखंडित केलेला आहे. म्हणजेच इथे येईल कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADC. हा आकडा 1 आणि हा काय झाला तुमचा आकडा 2 झालेला आहे. आता त्यांच्या दोघांची बेरीज जशी दिले तसे. आता बघा इथं काय दिलंय कोन ADC म्हणजे कुठला कोन आहे तुमचा हिता कोन ADC अधिक कुठला कोन ABC टाकू आपण इथे ABC 1/2 माप कंस ABC इथं माप कंस ABC अधिक माप कंस ADC कशाने 1 आणि 2 वरून. आता बघा हा तुमचा कंस ABC हा तुमचा कंस ADC ह्या दोघांची जर बेरीज केली ना ते पूर्ण वर्तुळ येते. म्हणजे इथनं 1/2 मी सामायिक काढला आणि ABC इथं दिसतो बरं का अगोदर माप कंस इथं काय आला तुमचा ABC अधिक माप कंस ADC. परंतु ह्या ABC आणि ADC नी मिळून पूर्ण वर्तुळच तयार होते आणि हे वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं तर 360 असतं. म्हणून कारण देव कंस ABC आणि कंस ADC मिळून पूर्ण वर्तुळ तयार होत आहे. मग 1/2 या 360 ला जर मला भाग लावायचा असेल तर बे उरला 1 बे 16 बे 0. मग ADC अधिक ABC म्हणजे D आणि B चं माप 180 तसेच A आणि C चं माप सुद्धा आपल्याला किती दाखवता येईल 180 दाखवता येणार आहे. हे विद्यार्थी मित्रांनो पहा आपण आता चक्री चौकोन एवढंच पाहणार आहोत. त्याचा व्यत्यास वगैरे आपल्याला काही पाहिजे गरज नाही हे लक्षात घ्या. आता आपण सेमीसाठी पाहू. सेमीसाठी काय तुमची सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ही तुमची डेफिनेशन आहे. पहिल्यांदा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ही डेफिनेशन आहे ना ही डेफिनेशन लिहून घ्यायची. If all vertices of quadrilateral lie on the same circle then it is called a cyclic quadrilateral. All vertices of a quadrilateral बघा समजा असं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या की हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन A हा B हा C आणि हा D ही क्वाड्रिलॅटरल सगळंचे सगळं व्हर्टायसेस म्हणजे सगळे ह्या चौकोनाचे शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. म्हणून त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. थेरम ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटेड. ऑपोजिट म्हणजे A चा ऑपोजिट कोणता C आणि ह्या D चा ऑपोजिट कोणता D. हे ऑपोजिट अँगल जे आहेत ते कसं असतात तिथं सप्लिमेंटरी असतात. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमचा ऍक्टिव्हिटी बेस आहे हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. हा जो क्वेश्चन आहे तो ऍक्टिव्हिटी बेस आहे. गिवन काय क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. इथं आपण लिहू ABCD हा सायक्लिक का all vertices lie on the same circle. To prove angle B plus angle D opposite angle आहे तो 180 डिग्री आणि A plus C म्हणजे अँगल A plus C इज इक्वल टू किती झाला तुमचा 180 डिग्री झालेला आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण याचं प्रूफ बघू. आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल ADC. बघू आर्क ABC आर्क विचारलाय म्हणजे काही ABC आर्क कोणत्या अँगल मध्ये आहे ADC मध्ये. म्हणून अँगल ADC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क. इथं काय होणार आहे तुमचा ABC असे येणार आहे. ADC इज इक्वल टू Similarly, that dash is an inscribed angle. It intercept arc ADC. आता हा ADC आर्क असेल म्हणजे हे कोणता जर आर्क असेल तर अँगल कोणता येणार आहे ABC येणार आहे. अँगल ABC is an inscribed angle. It intercepts arc कोणता येईल ADC. म्हणून इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो असं येईल अँगल ABC is equal to 1/2 मेजर आर्क ADC. हे झालं फर्स्ट सेकंड. या दोघांचे ऍडिशन करू. मेजर आर्क ADC इथं नंतर हा अँगल ABC इथं अँगल ABC 1/2 मेजर आर्क ABC प्लस 1/2 मेजर आर्क ADC. मग ह्या दोघांचा जर मी 1/2 कॉमन काढला इथं
तर आतमध्ये काय येईल इथं मेजर आर्क इथं आला ABC प्लस मेजर आर्क ADC. बट वर्तुळ फिगर मध्ये जर विचार केला तर हा ABC आणि ADC मिळून होल सर्कल तयार होते बघा. म्हणून त्याचं माप जे असणार आहे ते किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे. मग 1/2 इंटू आर्क ABC प्लस ADC कॉन्स्टिट्यूट अ कम्प्लीट सर्कल. त्याच्यामुळे कम्प्लीट सर्कल तयार झालं आणि मेजरमेंट ऑफ कम्प्लीट सर्कल 360 डिग्री आणि 2 ने जर भाग लावला तर हा किती येणार आहे तुमचा 180 डिग्री येणार आहे. तसंच A प्लस C हा सुद्धा किती येणार आहे 180 डिग्री येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर आपण सोडवलेलं आहे. फार महत्वाचं थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर किंवा चक्री चौकोनाचं प्रमेय हे फार महत्वाचं आहे. हे परीक्षेला 100% विचारलंच जातं आणि सोपं आहे. 4 गुणांसाठी जवळजवळ हा प्रश्न असतो. थोडंफार 3 किंवा 4 मार्काला हे प्रकरण हे प्रमेय पडत असतं. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यातला सराव संच पाहणार आहोत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.